प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे। हे आमंत्रण स्वीकारून सन्मित मैदानामध्ये ऋतिक मात्रे आणि त्याच्या समवेत दक्ष गायकवाड, तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज केतन पाटील। पहिला चेंडू इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये क्षेत्ररक्षण दूर आहे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये तैनात होता, मात्र स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये येऊन त्यांनी हा चेंडू अडवलेला आहे। मिहिर पाटील यांच्याकडून ऋतिक मात्रेच्या चौकार षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि केतनजी तरे साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत, प्रत्येक हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून दोन्ही संघांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। चौकांची हॅट्रिक, षटकांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक या सामन्यामध्ये कुठलाही खेळाडू पूर्ण करतोय तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष केतनजी तरे साहेबांकडून देखील रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल। केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर, इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल आणि पहिला फलंदाज फेल, पहिला हात राबवतोय न्यूक्रा पिंपळनेर या संघाला। पहिला फलंदाज ऋतिक मात्रे पिंपळनेरचा वंडर बॉय बावधनु पेवल मध्ये परतलेला आहे। ऋतिक मात्रे यासाठी जेशे चॅम्पियन ट्रॉफी चांगले गेलेली नाही, कारण या ट्रॉफी मध्ये त्याची कामगिरी अगदी फिक्की पडलेली आहे। टॅलेंटेड खेळाडू आहे, मात्र जेशे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही। सुशांत गायकवाड यांच्याकडून देखील पिंपळनेर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। न्यू बॅटर हार्दिक गायकवाड वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे। केतन पाटील यांनी अर्ली ब्रेक थ्रू अगदी दुसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला, तिसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे। पहिलं षटक मार्गस्थ, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक गोलंदाज केतन पाटील। इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही। पलटी शॉट साठी चेंडूची निवड आणि प्रॉपर टायमिंग ह्या दोन गोष्टी खूपच महत्वाच्या असतात। जय मली 3 स्टार मानकुली यांच्याकडून एक सोहळ संधी आहे। जर जयदुर्ग सूर्य संघाने या चषकावर नाव कोरलं, हे टायटल जिंकलं तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांना रोख दिलं जाईल। क्या बात आहे, जय माली साहेबांकडून ही गोल्डन चान्स असणार आहे। इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, पिकअप शॉट, चेंडू निघून जाते बॅकवर्ड कलेक्ट रिझन मधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। हा चौकार आणि इथे आपण पाहतोय अजय गायकवाड, सचिन गायकवाड सध्या शिर्डी इथे आहेत आणि त्यांच्याकडून तसेच जन्नत ग्रुप पिंपळनेर यांच्याकडून पिंपळनेर संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद अजय गायकवाड, सचिन गायकवाड, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे।
अजय गायकवाड दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस अजय नाही तो मजा नाही, ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक देखील हॅट्रिक साठी जाहीर झालेले आहे. कुठलाही फलंदाज पिंपळनेर संघाचा षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्या हॅट्रिक साठी देखील रोख रक्कम दिली जाईल. आणि गोलंदाजीला जेव्हा पिंपळनेर संघ येईल तेव्हा कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक करेल त्या विकेट हॅट्रिक साठी देखील अजय गायकवाड यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल. आकाश विश्वनाथ पाटील जे सुरेश 12 मॅन आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. अगदी राखोई खेळाडूंसाठी देखील कॅश प्राइज येत आहेत. 12 मॅनची भूमिका देखील खूपच महत्त्वाची असते. हे नक्कीच कोणीतरी जाणलेलं हे विशेष आहे आणि 12 मॅनला रोख रक्कम देखील आलेली आहे. आकाश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर, दुसरं षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. मेडिकल रिजन मध्ये एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळते. पिंपळनेर संघाची धाव संख्या 2 ने पोहोचते, दुहेरी अंकामध्ये 10. सूर्य संघाला एक सुवर्ण संधी आहे. कुठलाही गोलंदाज जर विकेटची हॅट्रिक पूर्ण करतोय तर आकाश विश्वनाथ पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर आकाश पाटील याचा सामना करेल फलंदाज दक्ष गायकवाड. यंग टॅलेंटेड बॅटर आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला. या खेळाडूने देखील खूपच प्रभावित कामगिरी केलेली आहे आणि ऋतिक मात्रेप्रमाणे हा खेळाडू देखील लंबी रेस का घोडा आहे. इथे 20 मध्ये हा फटका केलेला आहे. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, केवळ हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलेला आहे. जसा चेंडू तसा समाचार आपण पाहतोय या चेंडूच्या मॅरिट नुसार. आणि असं महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे गवळीसारखी बालाचं पाय पाळण्यात दिसतात. या खेळाडूची झलक नक्कीच हे दाखवून देते की हा खेळाडू पुढे जाऊन स्वतःच्या गावाचं नक्कीच नाव करेल. संघाची धावसंख्या 12, 2 धावांनी धावफलक घालता दक्ष गायकवाड या फलंदाजाने. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, इथे इनफिल्डच्या वरून फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपत होता, स्वतःला झोकून दिलं होतं. प्रयत्नाची पराकाष्ठा तिथे पाहायला मिळालं होतं, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. 2 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. थोडेसे प्रयत्न तोकडे पडलेले क्षेत्ररक्षकाचे. दरम्यान पिंपळनेर संघाची धाव संख्या 2 ने पोहोचते 14 वर. ग्रँड फिनाले मेगा फायनल आपण पाहतोय जीसीए चॅम्पियन ट्रॉफी मधील न्यूकडे पिंपळनेर विपक्ष जयदुर्ग सुरे या 2 संघामध्ये. गेल्या वर्षी या ट्रॉफी मध्ये दिवे मैदानावर जय मसोबा पिंपळस विपक्ष जय बजरंग भावले बी हे 2 संघ आमने सामने आले होते. त्यावेळी भावले बी संघाने या चषकावर नाव कोरलं होतं. मात्र त्या दोन्ही संघाचं आव्हान यंदाच्या जीसीए चॅम्पियन ट्रॉफी मध्ये संपुष्टात आलेलं आहे. नवीन विजेता नक्कीच जीसीए चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आता मात्र पाहायला मिळेल. आकाश पाटील सामना करण्यात दक्ष गायकवाड. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र टायमिंग साधता आलेली नाही. हा निर्धाव चेंडू आहे. पिंपळनेर संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती 14 धावा. ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत शिर्डीतून जन्नत ग्रुप पिंपळनेर यांच्याकडून देखील पिंपळनेर संघाला आणि या स्पर्धेला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. इथे मात्र काय घडलंय पाहावं लागेल. आणि स्क्वेलेक पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल मला वाटतं नॉट आउट आहे. तिसऱ्या पंचाने रिफेअर केलं गेलेलं आहे. नॉट आउट नक्कीच आपण पाहतोय. सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दक्ष गायकवाड आणि हार्दिक गायकवाड या दोन बॅटर मध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 16 धावा. वनराज पाटील उर्फ पिंटू पाटील यांच्याकडून पिंपलेर संघाला अंतिम फेरीमध्ये जिशे ट्रॉफी मध्ये धडक मारल्याबद्दल संघाला जर्सी दिल्या जातील, टी शर्ट दिले जातील. आकाश पाटील आपल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर आकाश पाटील याचा सामना करेपर्यंत दक्ष गायकवाड वैयक्तिक 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. स्विंग अँड मिस चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर न्यूयॉर्क पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 16 धावा. या अगोदरच्या जिशे चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन सुमित कुमार बारप्रेम दिवे संघाने केलं होतं. मात्र त्यावेळी आयोजन कमिटीकडून बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ज्या बायसायकल होत्या त्या खेळाडूंना दिल्या गेल्या नव्हत्या. आणि म्हणूनच केतनजी तरे जे जेशे संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांनी सो खर्चाने त्या बायसायकल यावर्षी देण्याचं ठरवलेलं आहे. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर जेशे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 16. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या केतन पाटीलने. आकाश पाटील यांनी देखील आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. 8च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत न्यूयॉर्क पिंपळनेर या संघाने. दक्ष गायकवाड आणि हार्दिक गायकवाड ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज आयुष पाटील. पहिले षटक केतन पाटील यांनी हाताळलं. दुसरं षटक हाताळलं आकाश पाटील यांनी. आणि तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र संघ नायकाने गोलंदाज आयुष पाटील याच्याकडे सोपवलेली आहे. कविराज धाबा पिंपळनेर, अज्जू गायकवाड, अभिषेक गायकवाड पिंपळनेर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दक्ष गायकवाड आणि हार्दिक गायकवाड यांना दिलं जाईल. कविराज धाबा पिंपळनेर, अज्जू गायकवाड आणि अभिषेक गायकवाड यांच्याकडून देखील सुवर्ण संधी आहे. इथे अतिशय सुरेख फटका पिकअप शॉट चेंडू निघून जातोय सीमा पार 6 धावांचा षटकार. व्हॉट अ शॉट.
हार्दिक गायकवाड या षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. ऑनलाईन जमा झालेलं आहे. कविराज धाबा पिंपळनेर अजू गायकवाड आणि अभिषेक गायकवाड जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक जमा झालेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी आता मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार हार्दिक गायकवाडच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 2 में 2 ठोक डाले. आता मात्र हार्दिक गायकवाड याला टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसायला लागलेला आहे. हार्दिक गायकवाड यांनी अचानक गेअर चेंज केलेला आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. आयुष पाटील थोडासा माग ठरताना संघाची धावसंख्या वेगाने वाढवून होते. धाव आपल्याकडे 28 धावा आणि जयेश माले यांच्याकडून तिसरा जर मारला तर 3000 रुपये पारितोषिक. क्या बात आहे. यावेळी मात्र 20 मध्ये हा फटका केलेला आहे. छोट्या बॅकलीचा वापर केलेला आहे. बक्षिसाकडे गेलेला नाही. संगीताकडे ध्यान न दिलेले आपण बघतो लक्ष दिलेले आहे. हा चेंडू मध्ये षटकार मारण्याच्या नादात गेलेला नाही. 2 धावा हार्दिक गायकवाड पूर्ण करतो आणि पिंपळनेर संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 30 वर. जॉय इताडकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अजू गायकवाड अजय नाही तो मजा नाही यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र फलंदाज बाद दुसरा आद्रा बसतोय न्यूग्रा पिंपळनेर या संघाला. त्या 2 षटकारांसाठी 2000 रुपये पारितोषिक माझ्या मोबाईलवर ऑनलाईन जमा झालेले आहे. अजू गायकवाड यांनी ऑनलाईन पाठवले आहेत. कविराज धाबा पिंपळनेर अजू गायकवाड आणि अभिषेक गायकवाड जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन माझ्या मोबाईलवर जमा झालेलं आहे आणि पारितोषिक सामना संपल्यानंतर दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय हे पारितोषिक दिलं जाईल. कविराज धाबा पिंपळनेर अजू गायकवाड आणि अभिषेक गायकवाड पिंपळनेर यांच्याकडून. आकाश विश्वनाथ पाटील यांच्याकडून सूर्य संघासाठी आता पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं पारितोषिक. वेलेगावचे नितीनजी म्हात्रे इथे आलेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्लॅन मिस इथे मात्र दिशेमध्ये फरकटाना पंचांचा इशारा वाईट अवांतर धाव वाईटच्या रूपाने. इथे मात्र बीट होते स्ट्रिक्षक चेंडू निघून जातो. लॉंग शॉट रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दिवाळी संपली असली तर मात्र बोनसच्या रूपाने धावा मिळतात न्यूयॉर्क पिंपळनेर या संघाला. धावसंख्या वेगाने वाढून होते. धावफलकावर 35-35. विकी गायकवाड आणि सुजल गायकवाड यांच्याकडून दिशांसाठी 2 षटकांसाठी पारितोषिक आलेले आहे. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक 2 सलग षटकांसाठी. इथे मात्र नो मॅन स्लॅन मध्ये चिन्ह पडतोय. तो पण ते वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करतात. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि या 2 धावेने न्यूयॉर्क पिंपळनेर संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 37 धावा. 37 30
एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांची समाप्तीनंतर न्यू क्लब पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37 धावा. विकी गायकवाड आणि सुजल गायकवाड यांच्याकडून दिशांसाठी सोनं संधी आहे. दिशाने सलग चेंडूवर 2 षटकार खेचले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिशानेला दिलं जाईल. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 37 आपण सामना पाहतोय. अंतिम सामना जिशे चॅम्पियन ट्रॉफी मधील न्यू क्लब पिंपळनेर विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये. जॉय इताडकर यांच्याकडून पिंपळनेर संघासाठी देखील सोळा संधी आहे. हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. नक्कीच प्रत्येक बॅटर साठी पिंपळनेर संघाच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकार घेतला तर प्रत्येक षटकारासाठी कविराज धाबा प्रोप्रायटर अज्जू गायकवाड आणि प्रोप्रायटर अभिषेक गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या अगोदरच 2000 रुपयाचं पारितोषिक हार्दिक गायकवाड यांनी पटकावलेलं आहे. राज पाटील आणि पिंट्या ग्रुप यांच्याकडून देखील दिशांसाठी षटकांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी सुरेश संघाकडून सोपवली गेलेली आहे. गोलंदाज विशाल पाटील याच्याकडे. विकास पाटील साहेबांकडून देखील एक गोल्डन चान्स आहे. जर न्यू क्लब पिंपळनेर संघाने या चषकावर नाव कोडले तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक पिंपळनेर संघाला दिलं जाईल. गोलंदाज विशाल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 37 धावा. आपण अंतिम सामना पाहतोय जेशे चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील न्यू क्लब पिंपळनेर विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये. इथे समोर खेळलेल्या चेंडूला विशेप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. लॉंगर रिझल्ट मध्ये जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. पिंपळनेर संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचते ती 38 वर. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकास लहू पाटील साहेबांकडून पिंपळनेर संघाने हा सामना जर जिंकला, हा सामना जिंकून या चषकावर नाव कोरले तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून पिंपळनेर संघाला दिलं जाईल. आणि जय माली साहेबांकडून 3 स्टारचे प्रोप्रायटर यांच्याकडून सुरेश संघाने या चषकावर नाव कोरले तर 5000 रुपयाचं पारितोषिक. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद. धावची चोबाने या पिंपळनेर संघाला हादरा बसतोय. टॉपवरचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. न्यू क्लब पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 39 धावा 39. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. जेशे चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील अंतिम सामना आपण पाहतो. न्यू क्लब पिंपळनेर विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये.
सुजल गायकवाड यांच्याकडून षटकांच्या हॅट्रिक साठी देखील पारितोषिक जाहीर झालेले आहे पिंपळनेर संघासाठी। धावसंख्या 39 आपण पाहतोय। इथे या फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल इथे मात्र स्लॉफी वर्क एसआय काय ते 1 2 का 4 जिथे 1 किंवा 2 धाव होते तिथे मात्र हा चौकार। चौकाराने संघाची धावसंख्या 43 धावा 43। इथे पंच आमच्याकडे बोलतात इशारा वाईटचा करतात। हळूवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिथे गोलंदाजाने केला होता मात्र दिशेमध्ये भरकटलेला आहे। विकी गायकवाड आणि सुजल गायकवाड यांच्याकडून 9 पडेलच्या षटकांच्या हॅट्रिक साठी देखील 1500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे। धावसंख्या 45 45। जॉय इताडकर यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे। पिंपळनेर संघाने या चषकावर जर नाव कोळलं तर 21 ट्रिप त्यांच्याकडून जाहीर झालेला आहे। सर्व संघाला 21चं दर्शन घडवणार आहेत। या षटकामधील शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे। धावसंख्या 45। रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र थर्मॅन रिझर्व मध्ये मिसफील्ड पाहायला मिळते। धावांची लयलूट करताना पिंपळनेर संघाचे फलंदाज मात्र इथे धावचीचपणे फलंदाज बाद झाले। तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त। निर्धारित 4 षटकामध्ये न्यूक्रा पिंपळनेर संघाने आपल्या धावपेलकर धावा जोडल्या ते एकूण 4 बाद 46 आणि 47 धावांचं आव्हान जयदुर्ग सूर्य हे संघासमोर ठेवलेलं आहे। आणि या आव्हानाचा पाठलाग जयदुर्ग सूर्य संघ कशा प्रकारे करेल, काय घडेल काय बिघडेल, देखते आज की रात किस टीम के बनते बात बताने के लिए आ रहे मॅजिकल वॉइस मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर। खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ। मॅच रंगतदार होईल असं वाटते कारण टार्गेट इज 47 47 धावांचं लक्ष्य आहे। जयदुर्गा सोरई विरुद्ध न्यू एकवेरा पिंपळनेर दोन संघामधील मॅच आपण पाहतोय। जीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2025 पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून युट्यूबच्या माध्यमातून तसेच जीटीसीच्या माध्यमातून जोडले गेलेले हजारो जे प्रेक्षक आहेत हे सर्वांचं मी जीसीए ऑर्गनायझिंग कमिटी तसेच जीसीएचे डॅशिंग प्रेसिडेंट केतनदादा तरे साहेब त्याचबरोबर चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत। सो वेरी वार्म वेलकम टू एव्हरीबडी। आपण पाहतात जीसीए चॅम्पियन ट्रॉफीची अंतिम मॅच मेगा फिनाले आणि 47 धावांचं लक्ष्य ही जयदुर्गा सुरेश संघासमोर ठेवलेलं आहे। या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय। आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ यांचे विशेष आभार आणि विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत। भिवंडीचा एक बुलंद आवाज सिनियर समालोचक माझे परम मित्र काळीरामजी केणी यांचा सुद्धा विशेष आभार। स्कोरर अल्पेश गायकवाड यांचा सुद्धा विशेष आभार। त्याचबरोबर स्कोरर मास यांचा सुद्धा विशेष आभार आणि आमचे पीपी पॅनलचे पंच यांचा सुद्धा विशेष आभार। प्रल्हाद पाटील असतील त्याचबरोबर आतिश पाटील, संदीप पाटील, निकलेश बजागे, राजेंद्र पाटील, दिनेश फांबरे असे पंच पॅनल यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली यांचा सुद्धा विशेष आभार। डीजे अभी यांनी खूप चांगली माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिली, आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवल्या त्याचा सुद्धा विशेष आभार। मंडप अँड डेकोरेटर्स यांचा सुद्धा विशेष आभार
आणि आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय ते म्हणजे श्री गुरुदत्त तसेच चौथा हिरवा मानको आणि ग्रामस्थ मानकोली तसेच ग्रामपंचायत मानकोली यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण ही स्पर्धा जीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांनी जे मैदान खास करून अवेलेबल केलं त्यासाठी त्यांचे विशेष आभार. आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे मायबाप प्रेक्षक, कारण प्रेक्षकांशिवाय स्पर्धेला कुठल्याही प्रकारे मजा येणार नाही. तर मोठ्या संख्येने प्रेक्षक अगदी पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आज आपण अंतिम मॅच मध्ये पाहतोय जवळपास 2 ते 3 हजार प्रेक्षक मैदानातून मॅच पाहत आहेत. या सगळ्यांचं मनापासून आभार. यस, जीसीए ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार आहे. संघ फक्त 16 संघ असतील. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि ह्याच मैदानावर जीसीए ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग आणि यामध्ये फक्त 16 संघ असतील आणि हेच मैदान असणार आहे. कारण आपण सध्या पाहतोय सर्वात जास्त स्पर्धा जर कुठल्या मैदानावर होत असतील तर श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकुले क्रीडानगरी, भिवंडी सिटी असो भिवंडी ग्रामीण असतो, सर्वात जास्त स्पर्धा ह्याच मैदानावर होतात. वन ऑफ द बेस्ट ग्राउंड, खूप चांगलं मैदान आहे. डेफिनेटली भिवंडी सिटी नव्हे ते भिवंडी ग्रामीण सुद्धा. अतिशय उत्कृष्ट मैदान आणि ह्या मैदानावर सध्या सर्वात जास्त स्पर्धा होत आहेत. कुठली असू दे, अंडर 19 असू द्या, 40+ असू द्या किंवा रेग्युलर क्रिकेटची असू द्या स्पर्धा, कुठली स्पर्धा याच मैदानावर आपण स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक सुद्धा पाहणार आहोत. एक मानाची सन्मानाची स्पर्धा बरोबर 6 डिसेंबर पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दक्ष गायकवाड साठी जर यांनी विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर त्यासाठी आयुष गायकवाड, मनमोहन गायकवाड यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. मीर गायकवाड यांच्याकडनं सुद्धा ऋतिक मात्रेने जर विकेटची हॅट्रिक केली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. केवल पाटील यांच्याकडनं जयदुर्गा सोरई च्या बॅटरना संधी. आपण जर 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. केवल पाटील केडी. डबल 400 केवल पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. जर 4 षटकार लगावले एकाच षटकामध्ये तर सलामीची जोडी खेळपट्टीवर. स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज होईल अक्षय पाटील आणि नॉन स्ट्रायकर इनलाय केतन पाटील. समोर जे लक्ष आहे 47 धावांचं लक्ष आहे. लक्ष जर बघितलं आपण तर नक्कीच क्रुशियल मॅच, संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळणार आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋतिक मात्रे, प्रमुख गोलंदाज, संघाचा प्रमुख गोलंदाज ऋतिक मात्रे. ऋतिक मात्रे यांनी जर पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केला तर 500 रुपयाचं पारितोषिक गणेश मात्रे यांच्याकडून, गणेश पाटील यांच्याकडून. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक गणेश पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी.
ऋतिक म्हात्रे पुन्हा एकदा पहिलाच फटका इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा पार चौकार. प्रत्येक विकेटसाठी खास करून जन्नत ग्रुप, कविराज धाबा पिंपळनेर, अज्जू गायकवाड, अभिषेक गायकवाड पिंपळनेर संघासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. ऋतिक म्हात्रे स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामध्ये बॅटर फसतोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे कारण पहिल्या चेंडूवर एक चौकार बघायला मिळाला. समोर जे लक्ष आहे ते 47 धावांचा आवश्यक धावगती. आस्किंग रन रेट जर बघितलं आपण जवळपास प्रत्येक षटकामध्ये 12 धावा कराव्या लागतील. 24 चेंडू आणि 47 धावा. ऋतिक म्हात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. त्याचा सामना करेल अक्षय पाटील. याला मात्र फटका खेळलेला चेंडू जातोय जवळपास शॉर्ट्स बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लागला आणि तोपर्यंत संधी मिळाली अक्षयला स्ट्राईक रोटेट करण्याची. 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 5. बिनबाद 5. 4 षटकांची ही मॅच. अक्षय माळीसाठी प्रयाग माळी याच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. अक्षय पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रयाग माळी भाटाळे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक षटकाराला. ऋतिक याला मात्र इनसाइड आउटचा फटका. झेल होणार नाही. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण झाली आणि दुसरी धाव ही पूर्ण होते. सकारात्मक पाठलाग बघायला मिळतोय. पॉझिटिव्ह क्रिकेट बघायला मिळते कारण पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली 7. दोन्ही संघही तसं बघितलं तर जवळचे असल्यामुळे पारंपरिक लढत बघायला मिळते. तब्बल जीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये 69 संघांनी सहभाग घेतला होता. दीपेश पाटील सारंगाव यांच्याकडून अक्षय पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. याला मात्र फुलटा चेंडू डाव्या स्टिवरला चेंडू होता. चेंडू सरळ जाते तो स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय बॅटर केतन पाटील. नऊ धावा झाल्यात म्हणजे एक सकारात्मक सुरुवात पाहतोय आपण. पहिलं षटक हे मार्गस्थ. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू आहे. संघर्ष तर नक्कीच बघायला मिळणार आहे. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाणार. ऋतिक यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलं ते चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स बघायला मिळाला आणि पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. अंडर 10 10 पेक्षा कमी धावा देऊन चांगली गोलंदाजी साकारलेली आहे. ते अर्थात ऋतिकने. आता मात्र समीकरण जे झालेलं आहे 18 चेंडू आणि 38 धावा. अठरा 38 समीकरण कारण पहिल्या षटकात फक्त 9 धावा आलेल्या आहेत आणि 47 धावांचं लक्ष आहे. त्यामुळे आता 18 चेंडू आणि 38 धावा. आवश्यक धावगती जी आहे आस्किंग रन रेट आहे तो आता वाढणार आहे. जवळपास सामना सुरू झाला तेव्हा 12च्या घरात होता. आता मात्र जवळपास 13च्या घरात म्हणजे 18 चेंडू आणि 38 धावा. जयदुर्गा सुरेश संघ हा जर विजेता ठरला चॅम्पियन ठरला तर केवल पाटील यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. एक बात सुन ले, मैच कोई भी जीते कोई भी अंदर आ सकता है.
नयन पाटील येतोय, यावेळेला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, थोडासा फंबल होतोय आणि दुसरी धाव ही पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाव पण होत आहेत. थोडासा नाराज आहे यष्टीरक्षक, कारण एक एक धाव ही फार महत्वाची आहे. पंचाला एक विनंती असणार आहे की शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी थोडस बेल्सवर आपण थोडं, कारण इलेक्ट्रॉनिक बेल्स आहेत तिकडे फक्त आपण जरा लक्ष द्यायचं आहे. आपलं नक्कीच मी आभार व्यक्त करतोय, प्रशंसा करतोय, खूप चांगली कामगिरी आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. याला फटका खेळला, चेंडू सरळ जाईल, तो लॉंग आणला, क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली. एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाले आणि 47 या धावसंख्येचा पाठलाग करताना जयदुर्गा सुरई आपण पाहतात जीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा महामुकाबला, मेगा फिनाले. नयन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे केतन पाटील. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होई का बघायचं आहे. मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतोय नयन. ठरलं तर काका पाटील यांच्याकडनं एक मेजवानी, ढाब्यावर खास मेजवानी दिली जाईल. पण ही मेजवानी कशा प्रकारे असेल याचं वर्णन आम्ही करू शकणार नाही, ती योग्य वेळच तुम्हाला सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला फायनल मारावी लागेल. आता मात्र मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक सुजित पाटील आलेला आहे. कित्येक वर्षापासून संघाची धुरा त्याने यशस्वीपणे सांभाळलेली आहे. पण यावेळेला मात्र संघाला अंतिम फेरीमध्ये चॅम्पियन करेल का, हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. सुजित आलेला आहे. येस, नयन पाटील सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. कविराज दाबा पिंपळनेर, अज्जू गायकवाड, अभिषेक गायकवाड यांच्याकडनं विकेटसाठी 1000 रुपये. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि चेंडू एका टप्प्यानं सेफ शॉट, सुरक्षित फटका, कारण लॉंगर आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा सुजित याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. सुजित पाटीलने जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर माफिया ग्रुप यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक. माफिया ग्रुप थोडस शंका वाटते. आणि केवल पाटील यांच्याकडून सुद्धा सुजित पाटीलसाठी 5000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे जर लागोपाठ 3 षटकार लगावले तर. सुभाष धुमाल माफिया ग्रुप पण आलेले आहे, यामध्ये थोडस सतर्क राहावं लागेल. सोळा धावा झाल्यात. यावेळेला मात्र
सरळ व्हाट अ कॅच अप्रतिम झेल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय असं वाटत असताना की मात्र चेंडू आतमध्ये राहतोय. लॉंग ऑनला चांगला झेल घेतला जातोय. एक क्षण असं वाटलं की लॉंग ऑनच्या बाहेर जाईल चेंडू, पण अप्रतिम झेल घेतला जातोय आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून देतोय तो म्हणजे नयन पाटील. बिग विकेट कर सुजित पाटील असा एक बॅटर होता ज्याकडे क्षमता होती मोठे पटके खेळण्याची आणि पहिल्या चेंडूत त्याने एक चौकार सुद्धा लगावला होता आणि लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, मात्र लॉंग ऑनवर एक चांगला झेल घेतला आणि सुजित पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. अक्षय अजून खेळपट्टीवर आहे आणि आता खेळण्यासाठी आले आकाश पाटील. दोघेही बंधू खेळपट्टीवर आहेत. पाहूया दोघे बंधू संघाला चॅम्पियन बनवण्यात प्रयत्न करतात का बघायचे, कारण अक्षय आणि आकाश दोघेही बंधू आहेत आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण बघितले बंधूंची कामगिरी यापूर्वी बघितलेली आहे. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा ते वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 17 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू डाव्या यष्टीच्या, पहिल्यांदा चेंडू बघितला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होते 18. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 29 रिक्वायर्ड. खराब जिथे पाहते, कारण ज्या ठिकाणी खरं तर चांगला चेंडू होता मात्र चेंडू निघून जाते लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. आता मात्र समीकरण थोडं बदलतंय. पंचांचा इशारा काय आहे? 4 धावा आलेले आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला म्हणजे 4+1 5 धावा असतील. म्हणजे धावसंख्या होणार आहे 23. नेट टू नेट फाईट निम्मा पल्ला पार केलेला आहे. 23 धावा झाल्या आहेत. धावांची आवश्यकता आहे 24 धावांची आणि निम्मा पल्ला पार केलेला आहे आणि जवळपास दुसरं षटकही संपण्याच्या मार्गावर आहे. कविराज धाबा पिंपळनेर अर्थात अज्जू गायकवाड, अभिषेक गायकवाड पिंपळनेर यांच्याकडून 2000चा ऑलरेडी 2 विकेटसाठी आलेले आहेत. 2000 ऑनलाईन आलेले आहेत, परंतु सुभाष धुमाल यांच्या ऑनलाईन आलेले आहेत, परंतु त्याचा मोबाईल थोड्या क्षणात मला असं वाटते की स्विच ऑफ होईल. बॅटरी डाऊन झालेली आहे. लागोपाठ 3 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. नयन याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडूला चेंडू सरळ जातोय तो म्हणजे लॉंगॉनच्या मध्ये दोघांमध्ये ताळमेळ नव्हता. सरते क्षणी मात्र चेंडू अडवण्यात यश आलं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 25 आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 12 चेंडू आणि 22 धावा. थोडस चिंतेचं सावट न्यू इक्वेला पिंपर संघाच्या गोटामध्ये, त्यामुळे तर मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते. पण यावेळेला तुम्ही मिडल कॉन्फरन्स करू शकता, कारण मेगा फिनाले अंतिम मॅच आहे, तुम्हाला पूर्णपणे मुभा असणार आहे, तुम्ही मिडल कॉन्फरन्स करू शकता. केवळ पाटील कडनं आकाश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. जर 3 चेंडू मध्ये 3 जर ठोकले म्हणजे सीमारेषेच्या बाहेर तर 10,000 रुपयाचं पारितोषिक.
गणेशदादा केणी साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोले अर्थात झिग्या दादा यांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चौटाईरवा स्पोर्ट्स मानकोले यांच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. गणेशदादा केणी साहेब माजी सरपंच तसेच स्वर्गीय कपिल निर्मल स्मृती चषकाचे शिल्पकार प्रणेते गणेशदादा केणी साहेब, त्यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र साहिल शेठ केणी हे खऱ्या अर्थाने प्रणेते असणारे कबीर निर्मल स्मृती स्वर्गीय कबीर निर्मल स्मृतीचे हे चषक जो आहे त्याचे शिल्पकार. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. हे तिसरं षटक फार महत्वाचं ठरेल सुभाष धुमाळ. तिसरं षटक जे आहे ना सुभाष धुमाळ हे फार महत्वाचं ठरेल. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी तो हार्दिक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने पटकावला होता हार्दिक येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आणि डावखुरा अक्षय पाटील. यावेळेला मात्र पोलचा फटका खेळलेला आहे. चेंडू निघून जाते सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. झालेले आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 11-16चं समीकरण आहे. 11 चेंडू आणि 16 धावा. आणि ज्या अंदाजाने अक्षय बॅटिंग करतोय खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. कारण सलामीवीर आहे. 2 पर्यंत लवकर बाद झाले होते. हार्दिक यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला फटका. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. उपसमीकरण झालेले आहे 10-12. 10 चेंडू आणि 12 धावा. कारण धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाले 35. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. कारण आपण पाहतोय तब्बल 2 चेंडू मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे समीकरण जयदुर्गा सूर्य संघासाठी सोपं झालेले आहे. 10-12. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग करतोय अक्षय. अक्षयने आतापर्यंत पाहतोय 2 चौकार लगावले आहेत आणि 1 षटकार उत्तुंग षटकार लगावला होता. मागच्याच चेंडूवर आपण बघितला होता. 18 धावांवर खेळतोय. 18. हार्दिक पुन्हा एकदा फटका खेळला. चेंडू सरळ येतोय तो म्हणजे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याकडे येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. बंधूंची जोडी खेळपट्टीवर आहे. अक्षय त्याचबरोबर आकाश दोघेही बंधू आहेत. आकाश पाटील आणि अक्षय पाटील आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात आहेत. 9 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा खेळलेला आहे. चेंडू सरळ हवेत आहे मात्र झेल होणार नाहीये. 8 चेंडू आणि 9 धावा. मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा सामना जो आहे तो शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. 8 चेंडू आणि 9 धावा.
दोन बंधूमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. दोघे बंधू खास करून अक्षय पाटील इज ऑन फायर. अडतीस धावा झालेल्या आहेत. 38. 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन होण्यासाठी जयदुर्ग सूर्य संघाला. यावेळेला मात्र बॅटला स्पर्श झाला आणि चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. समीकरण आहे 7 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय पियुष पाटील. 7 चेंडू आणि 9 धावा. सात चेंडू आणि 9 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. हार्दिक गायकवाड याला मात्र पूर्णपणे बीट झालेला आहे आणि डायरेक्ट हिट आणि पंच निर्णय सोबत तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे कारण डायरेक्ट हिट झालेला आहे. परंतु मात्र फलंदाज हा क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे किंवा नाही हे पाहतायत पंच निकलेश बजागे. पंचांचं सॉफ्ट सिग्नल काय? पंचांचं सॉफ्ट सिग्नल आलेलं नाही अजून. येस नॉट आउट आहे. पंचांनी सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिलेला आहे का? आउट दिलेला आहे. येस सॉफ्ट सिग्नल आउट आहे पंचांचं. पंचांचं सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस नॉट आउट आहे. डिसिजन झालेला नाहीये पण तिसरे पंच पाहणी करतायत.
यस आकाश बाबा आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण माननीय कक्षामध्ये यायचंय. वेलकम. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करतोय. मॅच क्रुशियल असल्यामुळे पंचांना थोडासा वेळ घ्यावा लागतो. तिसऱ्या पंचांना इट्स अ क्रुशियल मॅच आहे. मेगा फिनाले आहे. ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिजन असणार आहे तो योग्य असणार आहे. त्यांनी डिसिजन द्यायचं आहे. ऑनफिल्ड अंपायर पंचांनी मॅच सुरू करायची आहे. आता समीकरण जे राहणार आहे धावसंख्या झालेली आहे 40 धावा. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे.
येस गणेश दादा केणी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ऑन फील्ड अंपायर कृपया आपण थोडा संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. ऑन फील्ड अंपायर आणि जे प्रेक्षक आहे प्रेक्षकांना विनंती आपण थोडं सीमारेषेच्या बाहेर यायचं आहे. प्रेक्षक वर्ग आणि जे खेळाडू आहेत खेळणारे आहेत कृपया आपण मैदानात जायचं आहे. आपण जे क्षेत्ररक्षण लावून ठेवायचं आहे न्यू एकविरा पिंपळनेर संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कृपया जे प्रेक्षक आहेत प्रेक्षकांना विनंती आपण कृपया सीमारेषेच्या तुला बाहेर थांबायचं आहे. आणि न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कृपया प्रेक्षक वर्ग आहेत प्रेक्षक वर्गाने आपल्या जागी जाऊन थांबायचं आहे. जो पंचांचा निर्णय असणार आहे ते देतील आणि तो अंतिम राहील. नॉट आउट आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय आहे सॉफ्ट सिग्नल तोच गृहीत धरला जाईल. समीकरण जे असणार आहे 6 चेंडू आणि 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावा. चाळीस धावा झाल्यात. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे चॅम्पियन होण्यासाठी जयदुर्गा सुरई संघाला. बॅटर जे आहेत ते पियुष पाटील आणि अक्षय पाटील.
अक्षय पाटील इज ऑन स्ट्राईक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आले दक्ष. दक्ष गायकवाड आलेला आहे. यावेळेला मात्र अपील केलं जाते. पंचांचा वाईल्ड बॉलचा इशारा येतोय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा या ठिकाणी वाईट बॉल आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू गेलेला आहे. आता समीकरण बदलते. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाले 41 41. याला फटका खेळलेला, सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे. कृपया बेल्स आपण सांभाळायचे आहेत आणि 6 धावांसाठी आणि